हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. मित्रांनो, आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 26 मार्चच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 2012 साली प्रसिद्ध परांमुख गीतकार व कवी माणिकराव गोडघाटे उर्फ ग्रेस यांचं निधन झालं. त्यांच्या ललित लेखसंग्रहासाठी त्यांना 2012 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचे 5 काव्यसंग्रह आणि 7 ललित लेखसंग्रह आजवर प्रकाशित झाले आहेत. त्यांचा जन्म 10 मे 1940 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2013 साली त्रिपुरा उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. 1875 मध्ये दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन री यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 19 जुलै 1965 रोजी झाला. 2008 साली दलित साहित्यिक बाबूराव बागुल यांचं निधन झालं. बागुलांच्या साहित्यिक कार्याचा गौरव म्हणून कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार 2007 साली त्यांना देण्यात आला होता. त्यांचा जन्म 17 जुलै 1930 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1999 मध्ये प्रयोगशील संगीतकार आनंद शंकर यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1942 रोजी झाला. 1996 मध्ये चित्रकार के हेब्बर यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1974 मध्ये गढवालमधील हेनवल घाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलनाची सुरुवात झाली. पर्यावरण वाचवण्यासाठी या आंदोलनाची सुरुवात झाली होती. चिपको आंदोलन हे झाडांना वाचविण्यासाठी झालेले आंदोलन होते. यामध्ये वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठी स्त्रियांनी सहभाग नोंदविला व तोड होणाऱ्या वृक्षाला कवटाळून ठेवले. या आंदोलनामुळे शेकडो झाडांची जंगले, हजारो पक्षी, प्राण्यांची निवासस्थाने वाचली. ठेकेदार झाडं कापायला असंख्य माणसं घेऊन आला की त्या झाडाला घट्ट मिठ्या मारून उभ्या राहायच्या आणि पेड कटने नहीं देंगेच्या घोषणा द्यायच्या. एप्रिल 1973 मध्ये अलकनंदा खोऱ्यातील मंडल गावात चिपको आंदोलनाची सुरुवात झाली. अलकनंदा खोऱ्यातील जंगलाचा एक भूभाग क्रीडा साहित्य तयार करणाऱ्या एका कंपनीला देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यातून आंदोलन उभे राहिले. या आंदोलनात गौरादेवी, सुदेशा देवी, बचनी देवी यांसारख्या स्त्रिया हिरारीने उतरल्या. गौरादेवीने गावागावात फिरून स्त्रियांना एकत्र आणले आणि जंगलात चिपको आंदोलन सुरू केले. अमृता देवीचा कित्ता गढवालच्या गौरी देवीने गिरवला. गढवालमधील रेनी गावाजवळची झाडे तोडण्यासाठी ठेकेदाराची माणसे आली तेव्हा गावातल्या पुरुषांना नुकसान भरपाई देण्याच्या आमिषाने चमोलीला नेण्यात आले होते. गावात फक्त स्त्रियाच होत्या. गावातील महिला मंगल दलाची प्रमुख असलेली गौरी देवी हिने गावातल्या बायकांना जमा केले आणि त्यांनी रात्रभर झाडांना चिपकून उभ्या राहिल्या. हे चिपको आंदोलन देशभर गाजले आणि गौरी देवीमुळे समाजाला एक नवा आदर्श मिळाला. आजच्याच दिवशी 1972 साली नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरुवात झाली. आजच्याच दिवशी 1552 मध्ये गुरु अमरदास शिखांचे 3रे गुरु बनले. त्यावेळी त्यांचे वय 73 वर्ष होते. आजच्याच दिवशी 1942 साली इंदिरा नेहरू व फिरोज गांधी यांचा विवाह झाला. 1909 साली साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमांतकचे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रय तथा बा. द. सातोस्कर यांचा जन्म झाला. दैनिक गोमंतक या दैनिकाचे ते पहिली 5 वर्ष संपादक होते. त्यांचा मृत्यू 27 नोव्हेंबर 2000 साली झाला. आजच्याच दिवशी 1910 साली लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळ्यावर कारखाना उभारण्यास सुरुवात केली. ते किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक होते. आजच्याच दिवशी 1902 साली नेमस्त पक्षाचे नेते गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर
पहिले भाषण झाले होते. 1907 साली हिंदी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ज्ञ महादेवी वर्मा यांचा जन्म झाला. त्यांना हिंदी साहित्य जगतातील छायावादी युगाच्या 4 प्रमुख स्तंभांपैकी एक समजले जाते. त्यांचा मृत्यू 11 सप्टेंबर 1987 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1985 साली झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू प्रॉस्पर उस्सेया यांचा जन्म झाला. 1996 मध्ये हेल्वेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक डेव्हिड पॅकार्ड यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 7 सप्टेंबर 1912 रोजी झाला. 1932 मध्ये कॅडिलॅक आणि लिंकन कंपनीचे स्थापक हेनरी एम लेलंड यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1843 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1898 मध्ये पुमा कंपनीचे निर्माते रुडॉल्फ दासेलर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 27 ऑक्टोबर 1974 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1942 मध्ये ऑस्विच येथील छळछावणी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प या ठिकाणी पहिले महिला कैदी दाखल झाले. 1881 मध्ये गुच्ची फॅशन कंपनीचे निर्माते गुच्चिओ गुच्ची यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 2 जानेवारी 1953 रोजी झाला. 1973 मध्ये गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1827 साली कर्णबधीर संगीतकार लुडविग व्हान बिथोवेन यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 16 डिसेंबर 1770 रोजी झाला. 2003 साली गुजरातचे मंत्री हरेन पंड्या यांची हत्या झाली होती. 1874 मध्ये अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 29 जानेवारी 1963 रोजी झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आपलं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं याविषयीचे फीडबॅक तुम्ही आम्हाला देऊ शकता. आणि हो, तुमचे फीडबॅक आम्हाला खूप गरजेचे आहे, कारण तुमच्या फीडबॅकनुसार आम्ही त्यात बदल करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे तुमचे फीडबॅक द्यायला विसरू नका. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80. आणि अशीच भरपूर माहिती ऐकण्यासाठी, नवनवीन माहिती मिळवण्यासाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.